चव्हाण साहेब, आमच्या शेतातल्या रस्त्यावर वायरी पडल्या आहे, पोल तुटून ती रस्त्यानं जाणं येणं वापर त्याच रस्त्याने आमचं, आणि लहान लहान पोरं वापरतात. ती वायर तेवढी जोडली पाहिजे. आणि 30 तारखेपासून ती वायर पडून गेलेली आहे, पोल तुटून गेलेला आहे. पण ते साहेब लोक काही आमचे फोन बी उचलत नाही, इथं येऊन काही चौकशी करत नाही. आणि काही झालं गेलं तर त्याला शासन जबाबदार आहे. ढोरं गुरं आमचे सगळे पाण्या वाचून असे तळतळून चालले. आणि आम्ही शेतात राहतो, आणि शेतात राहून आम्हाला प्यायला पाणी नाही आहे साहेब. रात्री लाईट नाही. आम्ही कसं जीवन जगावे बरं सांगा तुम्ही. आम्ही तळेगावला फोन केलं आणि ऑफिसमध्ये जाऊन आलो, पण तिथेही आमच्याशी बोलायला कोणी तयार नाही. आम्ही कसे जगावे ते सांगा तुम्ही. तुम्ही यावे आणि तेवढी वायर जोडून द्यावे तर आमचं जीवन जगल. पुढं पेरणी आलेली आहे, आमच्याकडे पैसे नाही, पोरं ढोरं गुरं सगळे उपाशी ताणे मरू राहिले. आणि आम्ही कसे जगावे बरं तुम्हीच सांगा. आणि उद्या लोकांनी पेरणी केली तर मग ते ओल्या चिल्ल्याच्या वावरात घुसू देणार नाही. वायर ओढायची कशी? आमचे शेती तयार करायला वायरीची अडचण येते. रात्री निम्या रात्री केव्हा पण आम्हाला वावरातून गावात जावं लागत, आणि ती आडवी रस्त्यावर पडलेली आहे, आम्ही जावे कसे? आम्ही सदर छत्रपूर शिवारातील असून 31/5/26 रोजी वादळामुळे 3 गाड्या खाली पडलेल्या आहेत. रस्त्यावर वापराच्या शिवार रस्ता असून लहान मुले बाया या रस्त्यावरून जातात. काही जीवितहानी झाल्यास महावितरण जबाबदार राहील. आम्ही कांदे वायरमन यांना 10 ते 12 कॉल केले. त्यांनी अक्षरशः आम्हा शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहेत. आम्ही काटकर साहेबांना सूचना दिल्या तरी साहेब दखल घेत नाही. आमच्या गुरांना पाणी नाही.